काही लोकांनी तर कहर केला की शिवसेनेला 5-6 जागा मिळतील, राष्ट्रवादीचा काही संबंधच नाही। आणि मग याच्यावर जे काही आपल्या माध्यमातून ज्या अनेक चर्चा घडत होत्या, त्या चर्चा आता त्याला पूर्णविराम 1-2 दिवसात मिळून जाईल। काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे दिल्लीला गेले होते। तिथे सविस्तर चर्चा झाल्याची आपल्याला सुद्धा माहिती आहे। मला असं वाटतं आणखी अधिकृतपणे मी त्याच्यावर जरी बोलू शकलो नसेल तरी एक समाधानकारक तोडगा या युतीमध्ये निघालेला आहे आणि त्याचा घोषणा कदाचित येत्या सोमवारी होईल अशी शक्यता आहे। म्हणून जे लोक आमच्यावर टीका करत होते की यांच्या महायुतीमध्ये काही अलबेल नाही, त्यांचीच युती आता राहणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कधीही जमलेलं नाही आणि उभाठा गटाच्या असलेल्या आयडिओलॉजी बरोबर प्रकाश आंबेडकर साहेब जातील असं वाटत नाही। म्हणून एक पक्ष तर त्यांचा बाहेर गेलेला आहे। राहिला काँग्रेस आणि यांचा युती होणार नाही हे जे काही मी वारंवार सांगत होतो त्याला आता दुजोरा ह्या सर्व नेत्यांकडून मिळत आहे। म्हणून येणारी लोकसभा ही आम्ही अत्यंत ताकदीने आणि हिमतीने लढणार आहोत आणि 45+ टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। समाधानकारक तोडगा म्हणजे तुम्हाला किती जागा? चर्चा 10-12 होती, तुमची मागणी 18-20 पर्यंत आहे। आकड्याचा जो घोळ चालू होता त्या संदर्भामध्ये अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब याची घोषणा करतील, तो अधिकार आम्हाला नाही। पण काय ठिकाणी आहात तुम्ही जे काही झालंय त्याच्यात सध्या तुम्ही म्हणताय? आमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे। एकनाथ शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहणार आहे। परंतु काही जागा भाजपची जागा असेल पण तिथं शिवसेना जागा जर लढवत असेल तर त्या ठिकाणी भाजपच्या आवडीचा उमेदवार शिवसेनेची परिस्थिती पाहायला जाते। आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला पालघरची जागा, तिथलचा असलेला उमेदवार हा पूर्वी भाजपमध्ये होता, परंतु पालघरचा तो उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लढला, निवडून आलेला आहे। म्हणजे निवडून येणं हा क्रायटेरिया धरून जर 1-2 जागेचा बदल झाला तर फार मोठा बदल ह्या इलेक्शनमध्ये होईल असं मला वाटत नाही। प्रसंगी कमळवर पण शिवसेना लढू शकते? नाही, शिवसेना पक्ष हा शिवसेनेच्या चिन्हावर लढणार आहे, भाजप भाजपच्या चिन्हावर लढणार आहे। एखाद्या ठिकाणी उमेदवाराची आदला बदल एखाद्या ठिकाणी जर झाली तर तो त्याच्यातला फार मोठा चेंजेस म्हणून त्याच्याकडे पाहायला गेलं नाही पाहिजे। अंबादास दानवे म्हणले की भारतीय जनता पार्टी शिंदेगड शिवसेना आणि अजित पवारांच्या हातात धोत्र्याचं फुल देणार। धोत्र्याचं फुल उभाठा गटाच्या नेत्याने एकदा पाहिलं का हे त्यांना विचारा। ग्रामीण भाषेमध्ये आपण बोलतो पण ते वरच्याला कळायला पाहिजे ना। वरच्याला धोत्र्याचं फुल काय तर ते गुलाबाचं फुल पण द्यायला धोत्र्याचं फुल ग्रामीण भागात म्हणतात, ते असं हसू व्हायला नको याची काळजी घ्या। तुम्ही म्हणताय की तर्क वितर्क लढवले जात होते 5-6 जागींच्या संदर्भात, पण आता तर्काच्या पलीकडे जाऊन एका आकड्यावर हे आले की 12 जागा तुम्हाला मिळतील। हेच तर तुमचं आहे ना। आता तुम्ही 5-6 जागेवर 12 जागेवर तुमचे तर्क वितर्क गेलेले आहेत। सोमवारी तो तर्क वितर्क आणखीन पुढे जाईल आणि त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण फक्त आता हे तिन्ही नेते देतील। तुमचं मागणं काय, तुमची काय भूमिका आहे? आमचं मागणं आम्ही पूर्वी मांडलेलं आहे, त्याच्यावर वारंवार चर्चा करण्याची गरज नाही। आता युती ही फायनल स्टेजला बोलणी चालू आहे, त्याच्याबद्दलचा वाटकरवरनं रामदास कदम म्हणाले की सणे गळा कापू नका, तुम्ही काल आठवण करून दिली की कोणी क्रेडिट घ्यायची गरज नाही। ही आक्रमकता कशामुळे? तुम्ही युतीत असताना पण रात्रीलाच जोडून रामदास कदमांच्या मुलाला आता मंडळावर सुद्धा घेऊन टाकतात, त्यांना शांत करण्याची गरज नाही। बघा, निवडणुकीच्या काळामध्ये जागा कॅल्क्युलेशन आहे, गणित आहे आणि मग त्यावेळेला आपली जागा जाऊ नये यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो।
आणि मग अशा वेळेला एखाद्याचं स्टेटमेंट येणं, एखाद्याने बोलणं, याला इलेक्शनचा एक भाग समजला जातो. आमच्यात भांडण वगैरे नाही, परंतु जरूर आम्ही चर्चा करतो. चर्चा करत असताना काही लोकांना ती आक्रमकतेची वाटते, परंतु बेसिक जे आपलं टार्गेट आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे, तर मग त्यासाठी जे काही जागेची वाढ करायची, मग असलेली जागा एकही गमावता कामा नये, हे जर आपलं तत्व असेल तर त्यावेळेला बसून चर्चा करून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे. आक्रमक भूमिका घेण्याची ही वेळ नाही आहे. निवडणूक ही आपल्याला ताकदीने लढायची, हे एवढं त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. नाही, काल फडणवीसांना तुम्ही म्हणालेत की कुणी क्रेडिट घ्यायची गरज नाही आहे या सगळ्याबाबत. हे बघा, सत्ता आली ना, ही सत्ता माझ्यामुळं आली का, तुमच्यामुळं आली का, याच्यामुळं आली, हे या चर्चा आता थांबल्या पाहिजे. सगळ्याचा त्याच्यात सहभाग होता की नाही, सगळ्यांचं क्रेडिट होतं का नाही, मग सगळेजण जर मिळून जर सत्ता आणू शकलो तर कुणी एकाने आपल्यामुळे सत्ता आली असं होण्याचं काही कारण नाही. मी जर म्हणलो माझ्यामुळे आली तर तेही योग्य नाही. म्हणून सर्वांनी मिळून आम्ही सत्ता आणलेली आणि ही सत्ता चांगल्या प्रकारे आता चालवतोय, हे महाराष्ट्र पाहतोय. म्हणून क्रेडिट कोणीच घ्यायचं नाही. आपण परिवारातले लोक आहोत आणि परिवाराने सत्ता आणली असं जर आपलं जर मत असेल तर त्याला लोकसुद्धा आनंदाने ॲक्सेप्ट. अभिनेता नाना पाटेकर निवडणूक लढणार आहे की नाही याच्याबद्दलचा आणखी अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु बाकीचे जे लोक आहेत, तुम्हाला निवडणुकीच्या या 8 दिवसामध्ये जी पळवापळवी ज्याला म्हणतात ना, इकडचे तिकडे पळाले आणि तिकडचे तिकडे पळाले, असे फार जण पळणारे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक चेहरे असे असतील जे विचारही करणार नाही, असे चेहरे उभे राहतील आणि त्या ह्या निवडणुकीला ते फेस करणार आहेत. भास्कर जाधवांनी पत्र लिहिलंय. देणार का उमेदवारी शिरूर मधून त्यांना? नाही, याचा निर्णय शिंदे साहेब घेतील, त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. तुम्ही पळवापळवी म्हटली म्हणून विचारतोय. भास्कर जाधवांनी एक पत्र लिहिलंय, तुम्ही वाचलं असेल कदाचित. त्यांनी मी इतके वर्ष काय केलंय काय नाही, शिवसेनेसाठी आक्रमक झालोय, धमक्या आल्या, हे सगळं त्यांनी त्यात मांडलंय. नाही, त्यांचं आता असं म्हणणं आहे की आता मला तुमच्याशी बोलायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे. काय बोल घ्यावायचा, तुमच्यासोबत येत आहे की काय मेळाव्याचं आयोजन केलं 2 दिवसाचं. नक्की काय? एखाद्या कार्यकर्त्याचा प्रवास करत असताना आता भास्कर जाधवांचा प्रवास हा पहिला शिवसेनेचा मुळात शिवसैनिक होता, नंतर राष्ट्रवादी गेला आणि हा राष्ट्रवादीनंतर पुन्हा शिवसेनेत आला. हा त्यांचा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासाच्या अनुषंगानं प्रत्येकाचा असलेला अनुभव तो कदाचित मतदाराबरोबर शेअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये त्याला आलेले काही वाईट अनुभव, काही चांगले अनुभव सांगण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे. आणि मला वाटतं त्याच्यात काही गैर पण नाही, परंतु मूळ एक आहे, ज्यांच्याबरोबर ते गेलेत त्यांना त्यांच्याकडे सुद्धा आता त्यांचे वजन किती आहे हे जे उभटा गटाचं मेन धोरण आहे, त्या धोरणामध्ये भास्कर जाधव बसत नाहीत. म्हणून भास्कर दिसतोय गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस अनेक निवडणुका जिंकणारा असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही. बरं, मग त्यांनी नाराजी व्यक्त करून तुमच्याकडे येण्याची तयारी दर्शवली तर तुम्ही घ्याल? कारण त्यांनी भरपूर टीका केली आहे तुमच्यावर. आमच्यावर टीका केली, आम्ही घेणार का नाही घेणार याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. भास्कर जाधवने शिवसेना प्रमुखावर पण भरपूर टीका केली होती. त्यांच्यावर टीका करताना आज ताबडतोब पक्षात येऊन त्यांना ते शिवसेनेचे नेते झाले. राष्ट्रवादीमध्ये गेले त्या टायमाला राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष, जमलीन प्रवास ज्याला म्हणतो तसा तो आहे. म्हणून आता उद्या भास्कर जाधवांची भूमिका काय असेल हे आज सांगणं थोडं अवघड होईल. एक बारामतीवरून राज्यात राजकारण जोरात रंगलेलं आहे.
पेटले काय म्हणाल ती. काल सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली आणि विशेष म्हणजे ती गळाभेट सुद्धा घेतली. राजकारणामध्ये तुम्हाला वैयक्तिक दुश्मनी नसावी. शिवसेना प्रमुखाचं एक वाक्य मी वारंवार सांगत असतो की मनभेद असावे, जपणं हा भाग वेगळा आहे आणि राजकारण करणं वेगळं आहे. म्हणून त्यांची भेट झाली, आनंदाची गोष्ट आहे. अमित शहा यांच्या घरी झाले मुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीस असे तिघे त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगितली. निश्चितच अमित शहाच्या साहेबांच्या घरी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जवळपास 2.5 तास ती बैठक झाली. त्या बैठकीमध्ये फॉर्म्युला ठरला असावा हे निश्चित आहे. त्या बैठकीमध्ये सगळ्या एक एक मतदारसंघाची सुद्धा शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि पवार साहेब घेतील. त्या टायमाला या सर्व गोष्टीचा उलगडा ते करतील. रोहित पवारांच्या कन्नडच्या कारखान्यावर ईडीने टाच आणलेली आहे. कारखान्याची संपूर्ण मिळून 50 कोटीची जी मालमत्ता ती कारखान्यांनी जप्त केली आहे. कडे काही पुरावे हाती लागले असावेत. ईडी ही उगाच कुणावर तरी कारवाई करते अशातला भाग नाही. पण आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. खेळायचा वेळ म्हणजे दिवस त्यांची, पण तो त्यांची प्रॉपर्टी 100-200 कोटीची कशी होती हा हे त्याचं संशोधन झालं पाहिजे ना. म्हणून ईडीची कारवाई ही उगाच झालेली दिसत नाही. याच्यातून सत्य सगळं बाहेर येईल आणि त्याच्या अनुषंगाने जे इतर लोक होते त्यांच्यावर कारवाई झाल्याची माझी माहिती आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की बाबा हे सगळं खेळण्याच्या वयामध्ये इतकी प्रॉपर्टी कशी आली असं म्हणतात, म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ काय? कुठे कामाला गेले होते, कुठं कंपनी टाकली होती, कोणत्या बँकेकडून लोन घेतलं होतं, कुठं तुम्हाला गुप्तधन सापडलं होतं, एकदा जनतेला कळू द्या ना. आमचं आयुष्याचं वाटोळ राखरांगोळी झाली. एक फ्लॅट घेतलं तर लोकांना चर्चेचा विषय होतो. यांच्या 100-200 कोटीच्या प्रॉपर्ट्या येतात कुठून याची चर्चा झाली पाहिजे ना कधीतरी. म्हणजे राजकारण हे पैसा कमवण्याचं जर साधन समजत असाल मग त्यावेळेला जर ईडीची चौकशी होत असेल तर हम किसीचे डरते नाही असं म्हणण्याचं आव आणू नका ना. केलेले पापाचे हे घडे भरलेले आणि त्या चौकशीमध्ये सगळं समोर येणार आहे. दुसरा, घाटकोपर इथं शिवसेनेच्या 141व्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आणि दुर्दैवाने या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नव्हते, तर थेट भाजपच्या मंत्र्याला शिवसेनेची शाखेचं उद्घाटन करावं लागलं. मग काय झालं त्यात? काय चुकीचं काय झालं? पक्ष तुमचा आहे, पक्ष असलेच म्हणून काय झालं? माझ्या लग्नाला कोणी यायचं, मग जर एखादा भाजपचा नेता आलं, काँग्रेसचा नेता आलं, म्हणजे हे कसे आले असं थोडी ना. शाखेचं उद्घाटन आहे, तिथलचा असलेला मंत्री मुंबईचा त्याच्या हस्ते, चला साहेब तुमच्या हस्ते आमचं करायचं उद्घाटन, शाखेचं उद्घाटन. त्यात गैर काय? तिथं भाजपचा झेंडा नाही लावलेला, तिथं शिवसेनेचा झेंडा लावलेला आहे. आणि युतीमध्ये जर एकत्रित असू तर त्या टायमाला एखाद्या नेत्याने येऊन उद्घाटन करणं काही गैर नाही. तुमचं म्हणणं गैर नाही, खराब आहे. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षा काय करायची? पक्ष भाजप, शिवसेना पक्ष हा भाजपला बांधून दिलाय एकनाथ शिंदेने. हो, ते त्यांना काही बोलू द्या. त्यांच्या मताला, त्यांच्या बोलण्याला सुद्धा किंमत नाही आमच्याकडे. आज मनसेचा वर्धापन दिन आहे आणि अशी एक चर्चा आहे की ते युतीबरोबर पण राहतील, पण त्यांचं काय अजून तुमच्या जागा वाटपात चर्चेत काही नाही, काय नेमकी त्यांची भूमिका असेल? मनसेचा आज वर्धापन दिन आहे. त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा. राजसाहेब, मी पहिले एकदा सांगितले की चांगले वक्ते पण आहेत, त्यांचा यंग जनरेशनमध्ये चांगला प्रभाव पण आहे, परंतु त्याचा काय भूमिका घेतील मला वाटतं आजच्या वर्धापन दिनी ते त्याच्याबद्दलची घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु आता अकेला चलोरेच्या भूमिकेत राहून सत्ता काबीज करता येत नाही.
हे उघड सत्य. असल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा देण्यावर भाजप ठाम आहे. त्याचा सर्व निर्णय 2 दिवस थांबा ना, काही सस्पेन्स आमच्याकडे राहू द्या. 2 दिवसांतर या सर्व गोष्टीचा खुलासा होईल. श्रेयवादाची बरीच लढाई सुरू झालेली आहे. आता अजित सावंतांनी आदित्य ठाकरेंना निमंत्रण दिले, त्याबद्दल काय कुणाचं श्रेय काय वाटत? एखादा प्रोजेक्ट सुरू होतो त्याला जो कालावधी लागतो तो वेगळा असतो. सी लिंक आम्ही सुरू केला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. नितीन गडकरी त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री असतात, पण उद्घाटन कोणी केलं होतं ते काँग्रेस यांनी, आणि त्या सी लिंकला यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्यात आलं. म्हणून या पुढची सत्ता सुद्धा आमचीच होती आणि आम्हीच ते उद्घाटन करतो. आम्हीच सत्तेत होतो ना, दुसऱ्याला क्रेडिट द्यायची गरज नाही. एकनाथ शिंदे साहेबच मंत्री त्याही काळात होते, त्याच्या इतर सहकारी सुद्धा त्या मंत्रिमंडळात होते. म्हणून आम्ही केलेल्या कामाचंच उद्घाटन आम्ही करतोय. आणि असलेल्या तिथलचे स्थानिक आमदार किंवा इतर नेत्यांना बोलवणं हे संस्कृतीचा भाग असल्यामुळे त्यांना बोलवलेलं आहे. त्यांनी त्या उद्घाटनाला यावं आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत किंवा विकासाच्या रथामध्ये त्यांनी सुद्धा सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमचे मित्र असं म्हणाले की डुप्लिकेट शिवसेनेचं इतकंच नशीब आहे की ज्यावेळेस आम्ही लढलो होतो तर 23 जागा मिळाल्या होत्या. आता 4-5 जागावरच ते कुत्रा टाकले हाडकं, ते हाडकं फेकल्यासारखं त्यांची गत झाली. संजय राऊतला एक सांगा, आता तू बडबड बंद कर, कामाला लाग. जेवढं पक्ष आता तू बाकी ठेवलेला आहे त्याला एकदा डुबवून टाक. एकदाचा तो पक्ष डुबवला की तुझा आत्मा सुद्धा शांत होईल. आणि शरद पवारच्या साहेबांच्या घरी जाऊन एक कौतुकाची थाप काठीवर मारून घे, तुमच्यामुळं मी उबाठा गटाला संपवलं, हे क्रेडिट घेण्यासाठी हे बेताल वक्तव्य कर. तुमचे इतर सहकारी सुद्धा तसेच वक्तव्य करतात. एकीकडे उठाबा गटाचे नेते तुळजाभवानीची शपथ घेतात आणि दुसरीकडे एक जण बाई बसली म्हणून म्हणतात. हे तुमची ही नीतिमत्ता जी आहे ही लोकांना कळालेली. देवाचा वापर सुद्धा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्यांनी आता कितीही बोंबल्या मारल्या, किती कुणाला पायघड्या टाकल्या तरी जनता त्यांना आता फसणार नाही. आणि संजय राऊतने ज्या मर्दुमकीने पक्ष डुबवायला निघालाय त्याचा तर निश्चित विजय होणार आहे. काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली. काल त्यांची 49 जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि आज मुंबईत काँग्रेसचं निवडणुकीच्या संदर्भातलं शिबिर, प्रशिक्षण शिबिर आहे. काँग्रेस निवडणुकीच्या काळामध्ये जागा होत असतं. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि तसंही काँग्रेसला उबाठा गटाबरोबर जायचं नाही असं एकंदर चित्र दिसतंय. म्हणून त्यांनी आता सेपरेट अकेला चलोची भूमिका घेतली असावी. आणि कदाचित त्याला जर गरज पडली तर ते शरद पवारांचा पाठिंबा घेतील किंवा त्याच्यावर युती करतील. थँक्यू. प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकरांनी पहिले त्यांना माहिती होतं. प्रकाश आंबेडकरांना त्यांची भूमिका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.